हरिनाम सप्ताह या करताय की आपलं गाव संघटित बनवा, गावात राजकारणाचे तुकडे करू नका। अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण आम्हाला गंगागिरी बाबाच्या आशीर्वादापासून हे लाभलेलं आहे। नाही तर काही काही गावात 3-3, 4-4 ऐक, काही काही गावात 3-3, 4-4 खून झाले, मर्डर कायच्यासाठी? ग्रामपंचायत, आणि निघून काहीच नाही राहिलं। म्हणून मी तुमच्या धनगरवाडी गावाला वाकडी, चितळी, दिघी, खैरी, खंडाळा, जळगाववरून आमचे 10-12 मित्र आलेले आहेत। अशोकदादा चौधरी, त्यांचा मित्र परिवार। 20 वर्षाच्या अगोदर मी जळगावला येऊन गेलो बाबू। ज्यांना ज्यांना कळलं की धनगरवाडीमध्ये सत्यपाल येऊन राहिला ते माझे सर्व मित्र आले। बरोबर, हिंदूच नाही मुसलमानही आहेत। तुमच्यातल्या एखाद्या मुसलमानानं उभं राहा बरं। खुदा मंदिर में भी राम है, दोनों नहीं है। खुदा मंदिर में भी राम है, दोनों नहीं है। क्या बात है, नाराजी कहूँ? अरे मंदिर भी खुदा का घर है और मस्जिद भी खुदा का घर है। धन्यवाद देता हूँ। काय नाव तुमचं? मोहम्मद हसन शेख, जळगाव के है क्या? हाँ, मला असं नेहमी बाबू कोण म्हणते हिंदू इस्लाम खतरे में है, हिंदू धोके में है। अरे आपण हिंदू मुसलमान पांडुरंगाचे भक्तही आहेत ना। ते ताजुद्दीन बाबा, ते बाई होती ना एक मुस्लिम समाजाची, काय नाव त्या बाईचं? पांडुरंगाची भक्ती नव्हती, मोठ्या माणसाने बोलत जैतून बी। मी धन्यवाद देतो तुम्हाला। आणि माझ्या ठेंग बाबा यात्रा कमिटीला विनंती करतो यायचा शाल देऊन सत्कार करावा। धन्यवाद, अभिनंदन। फोटो काढू द्यात, फोटो कॅमेऱ्याकडे। हा तिकडे पहा दादा, टाळ्या। बाबू मिलिटरी मध्ये आता 44 मध्ये एक मुसलमानाचाही पोरगा शहीद झाला, आलं लक्षात? म्हणून हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन जातीयवाद डोक्यातून काढा। धन्यवाद दादा। असं माझ्या माय बापू आम्ही एका मायचे लेकरं मिळून मिसळून राहा। मुसलमानाचे शहीद झाले ना, हिंदूचे शहीद झाले, बौद्धाचे गेले, ख्रिश्चनाचेही गेले। माझ्या माय माऊल्यांनो, अरे 4 लेकरं पैदा होता बरोबर सरकारी दवाखान्यात श्रीरामपूरले टाकून द्या। एक बुद्धाचं, एक मुसलमानाचं, एक हिंदूचं, एक ख्रिश्चनाचं पैदा होता बरोबर। कोणाच्या बापाची ताकद आहे ओळखणं हा कोण्या धर्माचा आहे हे कधी लागते? म्या भगवत दुपट टाकलं की हिंदू, इकून निळी टोपी घातली की जय भीम, थोडी दाढी वाळवली हिरवा कपडा टाकला की मुसलमान, आणि पांढरे पग कपडे घातले की ख्रिश्चन, आणि ते गळ्यात एक ते हाय काय बाब? म्हणून आम्हाला मिळून मिसळून मी धनगरवाडीच्या मायबापांना खरंच धन्यवाद देतो। यात्रा गंगागिरी बाबांचा हरिनाम सप्ताह 171वा कशासाठी? अवघे मिळून मिसळून या, आपलं गाव आदर्श करा, आपलं गाव हागंदारी मुक्त करा, जुन्या रूढ्या काढा, नवीन विचारावर प्रेम करा, तंटामुक्ती, गावात भांडणच नाही, आपसात करा। नाही तर गावचे गाव बाबू पोलीस स्टेशन आणि कोर्टात, आणि निघून काहीच नाही राहिलं। पोळ्याचा बैल आमचाच गेला पाहिजे पुढे, त्वाला का गेला पाहिजे? त्या बैलाच्या अंगावर मास्त पाहिजे? त्वालाच बैल काऊन गेला पाहिजे? नाही मा बापाचाच आहे, तुझ्या बापाचं गेला, आता जाय चुल्यात जा। आता ज्याच्या बैलाच्या अंगात मास चांगला आहे, दिसायले सुंदर आहे, त्याचाच बैल पुढे जाईल।
मा बापाचा जाय म्हणून गोष्टी करू नको. मुलगा त्याचाच पुढे जाईल, मुलगी त्याचीच पुढे जाईल जे शिक्षणात पर्सेंटेज मिळवल. म्हणजे शिक्षणामुळे प्रगती होते. बालाजी एंटरप्राइजेस आरो वॉटर प्युरिफायर सेल्स आणि सर्व्हिस उपलब्ध. आमचा पत्ता नेवासा रोड, कांदा मार्केट जवळ, श्रीरामपूर. संपर्क समीर रोकडे 9921073834. मुली जातील त्याच्यात मुलीची इज्जत होईल, लक्षात घ्या. नाही मा बापाची लय चालती होती, शानपणा करू नको. तुझ्या बापाचे दिवस भरले. तुझ्या बापाजवळ 300 एकर होतं, आता तू 3 एकरावर राहता. तुझ्या अवल्यानं उगं गमावलं बाईच्या लफड्यात. तुम्ही कोणीही गावात पहा ज्याच्या बापानं कमावलं नाही, ज्याच्या बापाची गरिबी आहे त्याचेच पोरं शिक्षणात पुढे आहेत. ज्याच्या बापानं आहे त्या भोकाच्या नागोबानं करून पाहिलं ना, त्याचे पोरं पुरी पुढे नाहीत. आई मला कल्पना आहे, गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैनों में सरताज है. और अमीरी तो ज्याच्या घरामध्ये दारिद्र्य आहे त्याला किंमत आहे. गरीबी तो खाने को मोहताज है. और अमीरी तो चैनों में सरताज है. हो बी येते का? अमीरी तो चैनों में याला पाठव. सरताज है. तू ये, तू नाही तो क्या म्हणतातला ये ना रे. याले 50 रुपये झोप येऊन राहिली काय? तुही ज्ञानेश्वर माऊली आहे. एक साथ सावधान सावधान. खिशातून हात काढ. हे खिशात ठेव 50. थांब ना, बरोबर ठेव, बरोबर ठेव. ओके, मागून नाही काय खिचा. एक हात सावधान. खिशातून हात. तो नोट कुठीच नाही जाणार. मी आव ना जादूगर समोर. एक साथ विश्राम. सावधान सावधान. एक साथ सलामी देगा. सलामी दे. तुम्ही लेकरं तर हुशार आहात. मला या ज्याच्यामध्ये कमी ब्लड आहे त्याला ब्लड जास्त द्यावं लागते. तुम्ही तर हुशारच आहे. येतो बाळा तू. बाळा तू ये. तू आय लव्ह यू. तू तू नव्हतं झालं. एकही पोराची हालत एवढी चांगली नाही. कोण्या कंपनीचा हँडसेट आहे? कोण्या कंपनीचा हँडसेट आहे बाबू? तुझं नाव काय? रेवणनाथ. संत कृपाच आहे. संत कृपा झाली मारत बळा. रेवणनाथ. तुझ्या मम्मीचं नाव निर्माता. मम्मी मम्मीचं नाव आई हिरा. क्या बात है. नाही चालू द्या. हिरा. हिरा ताई. हिरा मॅडम. आणि तुझे पप्पा डायरेक्टर. पप्पाचं नाव त्या बापाचं नाव जालिंदर. क्या बात है. वर नरेंद्र, खाली देवेंद्र, मधा जालिंदर. असं आहे. किती भाऊ आहे तुम्ही. मला थांब रे. हे गलतीनं झालं का तू? नाही करीन तर तो माहीत तोडून टाकेल. 5वीला आहे काय तू? 5वीला. मग अहिल्याबाई होळकराच्या वडिलाचं नाव काय? पतीचं नाव सांग. ग्रॅज्युएट चाय. आमच्याकडे चहासाठी फोनवर ऑर्डर स्वीकारल्या जातील. आमचा पत्ता
खंडोबा मंदिराजवळ शिर्डी सहकारी सोसायटीजवळ शिर्डी संपर्क 9657819492. पतीचं नाव काय? शहाजी. जमलं, लाज राखली ते आहे. धन्यवाद बाळा, अभिनंदन. याले पुस्तक दे. एखादं पुस्तकातलं गाणं वाचन करता. सुंदर गाणी आहे. ना पोथी ना पोथी ना पुराण ना वेद पाहिजे, ना पोथी ना पुराण वेद पाहिजे. आज भारताला ग्रामगीता पाहिजे, आज भारताला संविधान पाहिजे. आज भारताला भक्ताचा पाहिजे. ना पोथी ना पुराण वेद पाहिजे, ना पोथी ना पुराण वेद पाहिजे. आज भारताला ग्रामगीता पाहिजे. बोलो ज्ञानेश्वर भगवान की, सद्गुरु ब्रह्मलीन गंगागिरी महाराज की. आमच्या जीवनाला गती देणारा विचार पाहिजे बाबू. म्हणून मी मुलांना हे प्रश्न विचारतो, जाणून विचारतो मुलांना की या मुलाची त्याईले सावित्री कळली पाहिजे, या माझ्या बहिणीला अहिल्याबाई होळकर कळली पाहिजे, या मुलीच्या डोक्यातून अंधश्रद्धा गेल्या पाहिजे की अंगाऱ्यानं लेकरं कोणाले होत नाही. नाही. पण काही लोक म्हणते लेकरं पैदा हे करते, 5-5, 6 पोरी आहे, ते काय का करा. आणि त्याला विचारलं का हो एवढे लेकरं कसे? देवाची कृपा आहे बा. याच्यात काय लय आला देव? तुम्हाला अक्कल दिली ना देवानं. मग उदाहरण देतो या पोराईले एक्झाम्पल सहित. बरं, एका महाराजांना सांगितलं की कायच्याती देव आहे, कशाती देव आहे? देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. मी तू गेल्या विना अनुभव नाही. मी तू गेल्या विना देव पाण्यात आहे, झाडात आहे, दगडात आहे. कायच्याती देव आहे बाबा? माणसात आहे, बाईमध्ये देवी आहे. मग त्या महाराजांना सांगितलं कशाती देव आहे? कोणीही वस्तूत देव आहे, कोणीही जीवात देव आहे. मग तो चालला, जो भेटला. कीर्तन ऐकल्यावर घरी गेले. मग चालला, कोणी भेटो, देवा पाया लागू दे, देवा पाया लागू दे. तिकून आला एक हत्ती, सुसाट, लोकाईले मारत. तो हत्ती आला, लोकांना मारत. मग हा त्याच्याही जोड गेला हत्तीले, म्हणे तू देव आहे बा, पाया लागू दे. आता तो हत्ती सुसाट, त्या हत्यानं सोंडीमध्ये त्याला धरलं आणि फेकून दिलं. मग तो परत महाराजावर जाऊ. थांब रे, त्याचं पुस्तक नको घेऊ, इथं वाचू नका, इकडे लक्ष द्या. तुला देऊ का? घे ना, तूही घे, ये घे. घेऊन देत जा पुस्तकं. इथं अरे वाचू. पुस्तक वाच. आपण वाचत नाही बाबू. पुस्तक ब्राह्मणानं वाचले, कलेक्टर झाले. ब्राह्मणाचे पोरं कमिशनर झाले. बाहेर देशात ब्राह्मणाचे पोरं आहेत, पोरी आहेत, इंग्लंड, अमेरिका. का हो साहेब, तुमचा पोरग कुठं आहे? अमेरिकेमध्ये. थांब रे, ए पुरी, ऐक ना, ऐक ना. आजच्या दिवस मी काही 5 वर्ष. चेअरमन लस्सी. आमच्याकडे फोन कॉलवर फ्रेश व दर्जेदार लस्सी मिळेल. आमचा पत्ता चितळी रोड, आनंद मेडिकल शेजारी, राहता. फोन नंबर 88 88 45 28 65. येत नाही ना, आई ना, त्याला तरी ऐकू दे. तू पोरगी त्याला नाही ऐकू दे. का रे बाबू, तुला त्रास देऊन राहिली का ते बाई? ए बाळा, ते ताई तुला त्रास देते ना? ये इकडे तू, ये. अरे पुस्तक घे ना. ये लवकर ये. काय लेकरं मस्त आहेत भाऊ, आणि शांततेत बसले आहेत. धन्यवाद. 50 दे आले. मग दिले का तुले? नाही. दुधाचा मला कमी आहे. वसरली तंती गवागाय, गवामले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. म्हणून
मला त्या लेकरामध्ये देव दिसते रे बाबा तुमच्यात. मग तो हत्ती सुसाट आला, त्या कीर्तन ऐकणाऱ्याला भेटलं तर तो परत महाराजाजवळ गेला. महाराज तुम्ही तर म्हणता कशाती देव आहे, मला तर हत्तीच्या मी पाया लागलो तर हत्तीनं मला सोंडीमध्ये धरलं ना आपटलं. मग त्या महाराजानं सांगितलं, अरे त्या हत्तीवर एक तो मौत असते, तो ओरडून राहील तर बाजूनं व्हा बाजूनं व्हा बाजूनं व्हा, पण तुला तो मौत दिसला की हत्ती. तो म्हणे हत्ती. म्हणे मग तुझ्या मौतामध्ये देव काऊन नाही पाहिला? त्या मौतामध्येही शोधायला लागत होता. आपण देवीमध्ये, मंदिरातल्या दगडाच्या देवीमध्ये देवी शोधतो आणि आपल्या स्वतःच्या बायकोमध्ये काऊन नाही शोधत? शेजारणीमध्येच काऊन श्रीदेवी शोधतो? बोला ना, हाशावर नका देऊ. स्वतःची बायको किती इमानीत बारे भाजी करते तर आवडत नाही, पण शेजारून आणली की फार चांगली झाली. तुम्ही पहा ना, आता तुमच्यातल्या एखाद्या माणसानं उभं राहा ज्यानं बायकोले बाहेर गाऊन सोबत आणलं. एका जणानं उभे राहा, राहू बाहेर म्हणून आणणार आहे. ज्यानं बाहेर गाऊन आपल्या पत्नीले सोबत आणलं कीर्तनाले. ए पोरा शिलाबत राहा ना, आले असेल तर आहे कोणी उभे राहा. एखादा तरी आहेत काही या चालेल ना, हा, या राहा. ना मग. या. मला अभिमान आहे बाबू अशा पतीचा की मेरा पती मेरा देवता है. क्या बात है. बाईले आणले का? कोण्या गावावरून आलात आपण? लांडेवाडी मोटरसायकलवर आणलं. क्या बात आहे. मी का उभं करतो मालूम आहे? अशा व्यक्तीले पत्नीवर प्रेम कमी करतात आणि शेजारणीवर जास्त करतात. ते शेजारची बाई म्हणत नाही मला न्या, पण तरी त्याला म्हणतो तुम्हाला धन्यवाद द्यावा लागेल. काय आडनाव तुमच्या? महेश लांडे. लांडे. ताईले आवाज द्या बरं, ऐकतात का तुमच्या म्हटल्या? ताईचं नाव बोला. ताई आल्या की नाही उभं कर. माईक मध्ये बोला ना, माईक. कल्याण. या. म्हणा मी बाबू यात्रा कमिटीच्या मंडळीला विनंती करतो, एखाद्या या गावातल्या बाईनं या आणि या बाईचा सत्कार तुम्ही करा. एखाद्या बाईनं कोणीही बाईनं या बरं. बोला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. एखाद्या आई तू ये बरं बाई, एक मिनिट. या बाईचा सत्कार कर. या लवकर उठा. लवकरच आपल्या सेवेत रुजू. यश लॉन्स वाकडी. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमासाठी निसर्ग सानिध्यात तसेच शांत वातावरण, प्रशस्त हॉल, प्रशस्त पार्किंगची सुविधा. शिर्डी शिंगणापूर बायपास रोड, हॉटेल यश पॅलेस जवळ, वाकडी, तालुका राहता. बुकिंगसाठी संपर्क 94 23 78 61 80. आई तुम्ही की नाही ना, दोघे या ना. तुम्ही गडबड करून करता. तू एक शाल दे. आहे ना शाल? दे. हा आई तू लेखाचा सत्कार कर. हा. तिकडे पहा कॅमेऱ्याच्याकडे. कॅमेऱ्यात फोटो येऊ दे. कॅमेरा. हे बाकीचे लोक डबल माय कीर्तनाला आले तर बायकोले घेऊन आले पाहिजे. टाळ्या, टाळी. आणि एक साडी दे. आणि तुम्ही त्या बाई लेकीचा साडी देऊन, बाई हलकी साडी आहे तुझ्या मानानं. मी गरीब माणूस, मी माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ साडी अर्पण करतो लेकीले. हा धन्यवाद. टाळ्या. तिकडे पहा. आई तू थांब ना एक मिनिट. तू म्हातारी आहे म्हणजे फोटोत आली नाही पाहिजे काय? तिकडे तोंड कर. शांता मावशी. हा नऊवारी बेस्टन. जय महाराष्ट्र. धन्यवाद. घे पाय नको लागू बाय. बाई ताई ताई पुस्तक ग्राम घेतात. धन्यवाद. आता काही काही लोक म्हणत होते, 3 लोक आपल्या बायकोले आणायला पुरलो असतो. तिथंच तर मार खाल्ला ना तुम्ही. स्वतःच्या वस्तूले, स्वतःच्या पत्नीले किंमत कमी देतात काही काही लोक. काही काही तर जाम खेळले जातात इथून.
कोण्या अभंगावर कीर्तन करते. तेच तर मला मांडायचं आहे बाबा. आज ज्याची गरज आहे ते मांडतो ना मी. एका जणानं त्या नाचणाऱ्या बाईच्या मागा लागला जामखेडवालीच्या आणि 2 ट्रॅक्टर गेले, त्याची भिकार चोट झाला. तो कोण्या गावचा आहे मालूम नाही, पण पेपर मध्ये वाचलं नाही. स्वतःच्या बायकोले डोक्याले तेल नाही, खाजू 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 पंजाब करते बाबू. आला की अतिरेकी डायरेक्ट काश्मीर. घरच्या बायकोले उपाशी मारते, बाहेरची मॅक्सी शिवते. म्हणतात का आवाज बदलून जाईल. बाबू आपल्या लेकराले खाऊ देणार नाही, आपल्या मुलीकडे लक्ष देणार नाही, म्हणून तर आपल्या कुटुंबावर पहिले लक्ष ठेवा, मग गावावर ठेवा. आणि आपल्या आजोबा आजीच्या नावाने अहिल्याबाई स्मारकाले मदत करा. मी माझ्या गावात 40 लाखाचा आश्रम बांधला. माझ्या इमानानं सांगतो, मला राहायला घर नव्हतं. राहायला घर नाही, वावर तर सोडा. ज्या वावरात मी निंदायला गेलो ना आई, शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी खुरपायला जाऊ मी, माझी बहीण आणि मी आणि माई माय. ज्या वावरातून मला हाकललं तेच वावर मी आश्रमाला घेतलं. का? कमावण्यासाठी, उत्पन्नासाठी नाही. मला उत्पन्न काय कमी आहे? खंजेऱ्या वाजवल्या, 9 खंजेऱ्या वाजवतो मी. मला आतापर्यंत 20 लाखाचे पुरस्कार भेटले. अमेरिकेनं दिला मला पुरस्कार. पारनेरला अण्णा हजारे त्याच्या हातानं अमेरिकेचा पुरस्कार डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना. शिंप्याचं पोरग 1 रुपयाचं बक्षीस नव्हते देत गावातले रानबोके. पंक्तीले घर सुटे नाही. मामा आईले धड लुगडं नव्हतं. गुजऱ्या त्याच्या बायकोची साडी घाली माई माय, ते होती गोल साडीवाली, आणि माई बुडी जुन चेचीस नऊवारी. मग ते पदर काही ये नाही असा. तर माय गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते. इतकं मारलं रे. आणि म्हणून मी माय पत्नीच्या स्मरणार्थ, तिच्या पुण्यतिथी निमित्त दररोज साड्या वाटतो 3-4. का? मामाले भेटे नाही ना. आता माले पैसे खूप देतात लोक. जिंदगीत विचार नाही केला. माझ्या घरात पुरस्कार नाही मावून राहिले. 1 रुपया नव्हते बक्षीस देत जिल्हा परिषदच्या शाळेत. आईले रडत जाऊ, आई 1 रुपया बक्षीस नाही दिला मला. एवढे गाणे चांगले म्हटले. माई माय म्हणे, तू काय पोलीस पाटलाचा पोरगा आहेस? तू काय सरपंचाचं बियाणं आहेस? तू काय सोसायटीच्या चेअरमनची औलाद आहे? तू काय माझी सरपंचाचा पोरगा आहे? रानबोक्याच्या लेकराईचं त्याला काही आलं नाही तरी वा 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 वा. गरीबाच्या लेकराले किती चांगलं आलं. हा माय रडत जाय आणि मी रडो की म्या गाणे चांगले म्हटले. संकेत नर्सरी. आमच्याकडे शोभिवंत झाडे तसेच पेरू, डाळिंबाची रोपे खात्रीशीर व योग्य दरात मिळतील. आमचा पत्ता शिर्डी शिंगणापूर हायवे, वाकडी, तालुका राहाता. संपर्क रुपेंद्र काले. मोबाईल नंबर 9850 26 63 40. म्हणून पोराईले पैसे वाटतो मी. यायला हिंमत आली पाहिजे, यायनं म्हटलं पाहिजे. म्हणून पोरं तुम्ही आताही पहा, तुमच्या गावातले लेकर इतके ताला स्वरात म्हणतात. म्हणा रे मेरे रच के कमर मजा आ गया. मेरे रच के कमर तुम्हाला तरी मालूम आहे का तुमच्या गावातले लेकर एवढं मेरे रच के कमर म्हणतात.
बनणार तू राणी माझ्या. काय लेकरायचा अभ्यास आहे बे धनगरवाडीच्या मानानं. मला हवी परी धनगरवाडी आजोबाला येऊ द्या. एवढं मोठं 85-90 वय तरी पाहणं हँडसेट काय जबरदस्त. आजोबा हालतच मोठी धम्म आहे. पण फ्री आहे, कोणतंही काम करायला हलके. अजूनही जवानाले लाजून एवढं काम करते तरी त्याची मुलं म्हणतात आजोबा करू नका तुम्ही, पण ते कायचे ऐकते. म्हणून तर तब्येत फ्री आहे. माझी तब्येत एवढी काऊन फ्री आहे, मी काम करतो. तुम्ही ऐदी लोक फक्त मात जमा करते अंगावर, कामच नाही करत. पाणी आण रे, हे आण रे. बायकोले त्रास देतील, बायको मरून राहिली माहित पण हो हो पाणी आण. मी म्हणतो एखाद्या वक्ती हाताने घे ना. मग काही बायाही मासा वाळवते म्हणून त्याला मग टोंग्याची बिमारी होती. करतच नाही. सुनबाई स्वयंपाक तुम्हीच करा, कपडे तुम्ही धुवा. तू काय करत? मी रामदेव बाबाचा व्यायाम कर. तुमच्या गावातल्या बाया नाही, तुम्ही इथं मेहनती बाया बाबू. तिकडची गोष्ट सांगतो. शहरातल्या बायकाईले साईबाईच्या बायकाईले धंदेच नाही. दिवसभर फिनिशिंग. बालाजी एंटरप्राइजेस आरो वॉटर प्युरिफायर सेल्स आणि सर्व्हिस उपलब्ध. आमचा पत्ता नेवासा रोड, कांदा मार्केट जवळ, श्रीरामपूर. संपर्क समीर रोकडे 9921 07 38 34. तेच भरली लपशीला कोठवरी, एका हाताने करी आणि दुसऱ्या हाताने भरी. चांगलं आहे घोरपडत. हे चांगलं आहे घोरपडत. मेल्यावरही कामी येते. आपण मेल्यावर काहीच कामात येत नाही, म्हणून आता आपण कामी येतो. माझी बायको मरण पावली तर मी देहदान केलं माझ्या पत्नीच. मेडिकल कॉलेजला दिलं माय मावल्यांना माझ्या पत्नीला, कारण माझा मुलगा डॉक्टर आहे. त्यानं मला सांगितलं मेल्यावर बॉडी कामात येते आणि जाळल्यावर काय कामात येईन. गोदावरीत राख टाका, पाणी चांगलं खराब करा. काय तर बाप स्वर्गात जाते. नदीचं पाणी खराब होते की बाप स्वर्गात जाते. बरोबर बोलली दीदी. नदीचं पाणी खराब होतं आणि तेच गोदावरीचं पाणी नळाच्या द्वारे आपण पितो. म्हणून लक्षात घ्या बाबू, आम्हाला बदलावं लागत. सत्यपालचं कीर्तन बदलवण्यासाठी आहे. ट्रबल वाढव त्याचा, ट्रबल थोडा. तुम्ही आम्ही बदललो पाहिजे बाबू. वाढव बदलण्याकरता हा संताचा विचार आहे. थोडा कमी कर. हरिनाम सप्ताकासाठी तुम्ही आम्ही बदलण्याकरता, पुरं गाव एकत्रित येण्याकरता, तुमची आमची ताकद एक होण्यासाठी, बदलण्याकरता कीर्तन राहत. तुकोबारायानं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजाला बदलवलं. म्हणून मी आई बहिणीला सांगायला आलो, डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. वळाच्या भोवती फिरू नका, पण वळाचं झाड लावल्याशिवाय राहू नका. वळाचं झाड 24 घंटे ऑक्सिजन देते. तुळशीचं, पिंपळाचं, वळाचं. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. पाणी अडवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. नाही तर एकामेकाले अडवा आणि एकामेकाची जिरवा. म्हणून माझ्या भावांनो, तुमचं गाव एवढं शांत आहे.
संत मंडळी या गावात सराला भेट. रामगिरी बाबा, मी गेलो होतो मंदिरात मागच्या श्रीरामपूरला कार्यक्रम झाला माझा मागच्या 2 महिन्याच्या अगोदर. मग मी सराला बेटावर दर्शनाला गेलतो तर रामगिरी बाबा नव्हते तर फोनवर बोलणं झालं माझं. अरे या संत मायबापामुळे आपल्या जीवनात तुमच्या इथं दरवर्षी यात्रा, दरवर्षी हरिनाम सप्ताह, आपलं जीवन बदललं पाहिजे भाऊ. मी माझ्या बायकोचं देहदान का केलं? मला अक्कल आली ना, मला दृष्टी आली बायो. माझ्या पत्नीला जर जाळलं असतं मी तर काय हातात आलं असतं सांगा ना? राख. मग ते राख कुठं टाकली असती? गोदावरी. श्रीमंत असला नाशिकले नेली असती, आखरी गोदावरीत. जास्त श्रीमंत असतात काशीला नेलं असतं, आखरी नदी. ग्रॅज्युएट चाय. आमच्याकडे चहासाठी फोनवर ऑर्डर स्वीकारल्या जातील. आमचा पत्ता खंडोबा मंदिराजवळ, शिर्डी सहकारी सोसायटीजवळ, शिर्डी. संपर्क 9657819462. त्याच्यापेक्षा श्रीमंत असतात, त्याच्यापेक्षा मोठ्या तीर्थावर शेवटी नदीत. पण नदीत पाणी स्वच्छ नसतं राहिलं. म्हणून माझ्या डोक्यामध्ये आलं माझ्या पत्नीचं शरीर मेडिकल कॉलेजला द्यावं, कारण डॉक्टर तयार होतात. मग माय बाबा मरण पावले, मा बाबाचे मी डोळे दान केले. म्हणजे मेल्यानंतर माय वडिलाचे दोन्ही डोळे 2 आंधळ्या व्यक्तीला लागले. म्हणजे मी वाईट केलं की चांगलं? जाळल्यानंतर चांगलं होते की वाईट? लहान लेकराले अक्कल आहे, मोठ्या माणसाले कवा अक्कल येईल? म्हणून तुमच्यातून एखाद्यानं उभं राहा. 44 जवान या देशासाठी गेले भाऊ. वंदे मातरम म्हणा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की. तुमची धनगरवाडी 9ची बॉडी आहे ग्रामपंचायत. तुमच्या गावात किती आहेत मिलिटरी मध्ये लोक? उभे राहा. एखाद्या मिलिटरी वाल्याच्या आईनं उभं राहा की जिचा मुलगा सैन्यामध्ये आहे. धनगरवाडीत एकही नाही असतील ना कोणी. सैन्यामध्ये ज्या आईचा मुलगा आहे किंवा ज्या बाईचा पती आहे त्या बाईनं उभं राहा. 1 मिनिटासाठी नाही कोणी नाही म्हणतात ना. देशासाठी एकही नाही. पहिलं गाव भेटलं मला. बरं जाऊ द्या. ज्या बाईचा पती, तुले ज्योतिबा थांबा पोरी, बरोबर करू नको, चुप. ए पोरो, समोरची पोरं काय खाली बसा तुम्ही. अरे बस. माझी त्या आई बहिणीला माझी शपथ आहे, अहिल्याबाई होळकराची, सावित्रीबाई फुलेची. ती बाई जर उभी नसेल राहत तर बागचीच्या बाईनं तिला हिम्मत द्या की तुझ्या नवरा मेला नव दारू पिऊ, पण तिला 1 मिनिटासाठी उभं करा. मला यात्रा कमिटी कडून या मुलाईले दाखवायचं आहे. हे जे नवीन पोरं बार मध्ये पेतात, बार मध्ये जायला उशीर व्हायला, बार मध्ये जायला उशीर व्हायला. बघतोय चिर सोनार वाटवली, बघतोय चिर सोनार, बघतोय चिर सोनार वाटवली, बघतोय चिर सोनार. ज्या दारूच्या पायी, त्या दारूच्या पायी पुरं जीवन बर्बाद केलं. जवान पोरं मोटरसायकलवर ऍक्सिडेंट मरून राहिले, त्या माय बापाला दुखवून राहिले. म्हणून मी तरुणाच्या पाया पडतो, जीवनात दारू पिऊ नका. तुझ्या मायचं दूध पिलं तू, तिच्या दुधात दारू टाकू नको रे बाबा.
बंबईची अस्वला वाट माझी बंबईची अस्वला. म्हणून भाऊ तेवढ्या दारू पासून दूर राहा. आणि मला शपथ द्या बरं विद्यार्थ्यांना, विद्यार्थी बहिणी. असे हात करा सर्वांनी. आम्ही म्हणा आम्ही शपथ घेतो की जीवनात कधी दारू पिणार नाही, बिडी पिणार नाही, तंबाखू खाणार नाही, कोणतंही व्यसन करणार नाही आणि होळीच्या दिवशी लाकडाची होळी पेटवणार नाही. रंगपंचमीच्या दिवशी आपल्या देशाचे अनेक जवान मरण पाव शहीद झाल्यामुळे त्याचं रक्त सांडलं, म्हणून या वर्षी रंगपंचमी रंग टाकून आम्ही साजरी करणार नाही. भारत माता की जय. वंदे मातरम. या देशात 45-49 जवान मरण पावले, रक्त सांडलं. काल एक DSP मरण पावला, शहीद झाले, हुतात्मा झाले. कोणासाठी बाळा? मग आपण जर यावरती रंग टाकला, रंगपंचमी केली तर आपण देशभक्त आहो काय? आपण देशद्रोही आहोत. मला सांगा, लाकडाच्या होळ्या पेटवल्यानं झाडं लावणं महत्वाचं की होळी पेटवणं महत्वाचं? लहान लेकराईला अक्कल आहे. म्हणून मी दरवर्षी होळी कायची पेटवतो मालूम आहे? दरवर्षी गावातले लेकरं जमा करतो आणि ग्राम सफाई करतो आणि कचऱ्याची होळी पेटवतो. म्हणून आपल्या धनगरवाडीमध्ये माझी धनगरवाडी चेअरमन लस्सी. आमच्याकडे फोन कॉलवर फ्रेश व दर्जेदार लस्सी मिळेल. आमचा पत्ता चितळी रोड, आनंद मेडिकल शेजारी राहता. फोन नंबर 88 88 45 28 65. वाडीच्या माईबापांना सरपंच, ग्रामपंचायत मेंबर ताई आहेत, सरपंच सीताताई रामभाऊजी आदमाने लोकनियुक्त सरपंच आहे. आणि उपसरपंच आपले अनिल भाऊ, पूजा भाऊ रट्टे, अनिलजी, पुंजारामजी रट्टे आणि सर्व ग्रामपंचायत, सोसायटी, तंटामुक्ती, पोलीस पाटील, ग्रामसेवक, शिक्षक, माझ्या माई बहिणींनो तुम्हाला विनंती करीन, या वर्षी ग्राम सफाई करूनच होळ्या पेटवा. हे लाकडाची होळी पेटवू नका. तुम्ही झाडं लावले काय मग पेटवा. कारण तुझं गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकामं झाला फिरत. आपलं गाव तीर्थ तीर्थ बाबा रिकामं कशाला फिरत. माझं एक पुस्तक निघालं, प्रबोधन सम्राट. माझ्या जीवनावरच लिहिलं एका लेखकानं, रामपाल, मराठ्याचं पोरग आहे. त्यानं शिंप्याच्या जीवनावर पुस्तक लिहिलं, द रिअल हिरो. मी माझ्या जीवनात जगलो ते लिहिलं. माझं लग्न मी 150 रुपयात केलं बाबा. सामुदायिक खर्च नाही, डीजे नाही, फटाके नाही. मला फटाके फोड्याचा लय राग, प्रदूषण, पैसे जातात, रिझल्ट आउटपुट काहीच नाही. म्हणून मी फटाके दिवाळीच्या दिवशी उपाशी होतो. आई मी तर मला एका गरीब धनगरानं 5 किलो ज्वारी दिली होती. मला पिक्चर आहे, YouTube वर पिक्चर आहे माझा. मी जे जगलो ते कीर्तन केलं. मी पाया नाही लागू देत कोणाला. अलीकडे महाराज लोक हे बिचारे चांगले भेटले म्हणून तुमचं भाग्य आहे. ठेंगा बाबा, गगनगिरी बाबा, गंगागिरी महाराज, नारायणगिरी बाबा, हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज, हे महाराज मंडळी चांगले महाराज आहेत. आणि हरामी महाराज जेलमध्ये आहे. दिवसा अगरबत्ती, रात्री